दक्षिण, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा प्रभारी म्हणून माझी नियुक्ती झाली. त्यानंतर विधानसभेचं अधिवेशन असल्या कारणामुळे 25 मार्चपर्यंत येऊ शकलो नाही. मग गुढीपाडवा आणि होळी असे सर्व उत्सव असल्या कारणामुळे मला प्रवास करता आला नाही. कारण आपल्याला देखील माहिती आहे की शिमग्याचा उत्सव हा कोकणामध्ये खूप मोठा असतो. त्यामुळे हा दौरा आजचा भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त कार्यकर्त्यांची भेट आणि आपलं बाल सुधारगृहामध्ये आम्ही छोटेखानी सेवा ही धर्म आहे हा कार्यक्रम केला. या माध्यमातून बाल सुधारगृहाला काही अन्नधान्याच्या वस्तूचं वाटप केलं आणि तिकडच्या मुलांशी गप्पा मारून त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि त्या प्रश्नाला घेऊन मी माननीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट घेणार आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न. किरीट सोमय्या यांच्यावर 420चा गुन्हा दाखल झाला, कसे पाहता आपण नेते भाजप? निश्चितपणे हा जो गुन्हा दाखल केला हा राजकीय द्वेषापोटी केला गेलेला गुन्हा आहे. माननीय संजयजी राऊत यांच्यावरती झालेल्या कारवाईमुळे आम्ही काहीतरी करतोय, कारण शिवसैनिकांचा आणि आमदारांचा आता प्रचंड दबाव मुख्यमंत्र्यांवर आहे की प्रत्येक वेळेला आपल्याच कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होतात. पण त्यांना हे कळत नाही आहे की त्यांचे नेते भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्या नेत्यांचे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. परंतु किरीट सोमय्याला असा कुठला तरी खोटा गुन्हा म्हणजे हवेतून बाष्प काढण्याचा कार्यक्रम करायचा प्रयत्न करतायत. जसं आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं की समुद्राचं गोडं पाणी करी, तसंच किरीट सोमय्यावरती खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न. 42वा वर्धापन कालच साजरा केला भाजपचा, कसं पाहता येईल महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपमय वातावरण आहे. कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सक्षमतेने काम करत आहेत, परंतु लोकप्रतिनिधी कदाचित कमी असल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये खास करून रत्नागिरी जिल्ह्यात थोडीशी ती मरगळ होती, ती आता दूर होईल. कारण आम्ही एक नारायण राणे नावाचं ब्रह्मास्त्र भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलं आणि नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये कोकणाची घोडदौडी फार मोठ्या प्रमाणावर होईल. आशिष शेलारजी माझ्याबरोबर दमतीला इथे पाठवले गेलेले आहेत रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी. स्वतः रवींद्र चव्हाण आहेत, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर स्वतः लक्ष घालत आहेत आणि येणाऱ्या भविष्याच्या काळात आपण पाहालच की सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे होते आणि विरोधकांना म्हणजे सत्ताधाऱ्यांना फैलावर घेण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. ईडीसह केंद्रीय एजन्सीचा फक्त महाराष्ट्रामध्ये गैरवापर केले असे आपल्या टीका केली जाते, नेमकं का? नाही, असं हे सत्य नाही आहे. आपण जर पाहाल तर उलट्या पद्धतीने जर मी विचारलं महाराष्ट्रातच भ्रष्टाचार का जास्त आहे, मग तो यशवंत जाधवांच्या माध्यमातून असेल, 100 कोटी वसुली करण्याच्या माध्यमात अनिल देशमुखांचा असेल, दाऊद बरोबरच्या संबंधामध्ये नवाब मलिकांचा असेल, पत्रावाला चाळ आणि प्रवीण राऊतच्या प्रकरणात संजय राऊतांचा असेल, धरणेश्वर साखर कारखान्यात अजित पवारांचा असेल, कोल्हापूरच्या साखर कारखान्यात हसन मुश्रीफांचा असेल, बबनराव शिंदेच्या साखर कारखान्याचं प्रकरण असेल. त्यामुळे जे जे भ्रष्टाचार झाले हे भ्रष्टाचार महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने केले. आणि जर तुम्हाला जर असं वाटत असेल की भ्रष्टाचाराविरोधात लढाई करणं हे चुकीचं आहे, तर मला वाटतं की तुम्ही तुमची देखील भूमिका बदलली पाहिजे. राज्यातला बोकाळलेला भ्रष्टाचार, सर्वसामान्यांचे होणारे हाल आणि सर्वसामान्यांची होणारी लूटमार ही कुठेतरी थांबली पाहिजे. मला वाटतं या भीतीने तरी हे नेते पैसे खायचं बंद करतात. रिफायनरीबाबत आता सेनेची भूमिका बदललेली आहे, नेमकं पुढे काय? कुठेतरी जमिनी विकत घेतल्या असतील, त्यामुळे भूमिका बदलायची भूमिका घेतली. ज्या वेळेला आम्ही मागच्या 5 वर्षापासून म्हणत होतो की ही रिफायनरी जर आली तर आपल्याला मी सर्व पत्रकार मित्रांना खास करून सांगू इच्छितो, मी म्हणजे मी वृत्तपत्राचं नाव घेणं योग्य अयोग्य मला माहीत नाही, पण लोकमतमधनं मी एक लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये मी लिहिलं होतं की 3 लाख कोटीच्या रिफायनरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा GDP हा 7 ते 8% वाढणार होता आणि तो 7 ते 8% वाढलेल्या GDP मध्ये राज्याचा GDP हा 2% वाढणार होता आणि त्या माध्यमातून किमान रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर या जवळजवळ 7 जिल्ह्यांना याचा फायदा होणार होता आणि 1 लाख लोकांना यामधून नोकरी निर्माण होणार होती. रत्नागिरीमध्ये रिफायनरी आली असती तर एम्स सारखं मोठं हॉस्पिटल देण्याचं माननीय प्रधान जे मंत्री होते त्यांनी जाहीर केलं होतं. आज देखील मी म्हणतो की जर रिफायनरी इथे आली तर एम्स सारखं एक मोठं हॉस्पिटल राजापूर किंवा रत्नागिरीमध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न करू आणि रत्नागिरीचा कायापालट. रिफायनरी आली तर बोट सेवा चालू होईल, रत्नागिरी एअरपोर्ट सेवा चालू होईल, ट्रान्सपोर्टेशन वाढेल, रेल्वे ट्रॅक वाढतील, रेल्वेची आवक जावक वाढेल,
पर्यटन व्यवसाय वाढेल, छोटे एन्सिलरी बिझनेस वाढतील, लॉजिंग बोर्डिंगचा बिझनेस वाढेल, फूड बिझनेस वाढेल, ग्रेन प्रोव्हिजन बिझनेस वाढेल, भाजीपालाचा बिझनेस वाढेल आणि लोकांना नोकऱ्या मिळतील. त्यामुळे ते शिवसेनेला नको होतं. आता कुठेतरी काहीतरी अंडर टेबल डिसाईड झालं असावं आणि त्यामुळे त्यांची भूमिका बदलली असावी. बारसूमध्ये त्यांनी पर्यायी जागा राज्य शासनाने केंद्राला कळवलं की बारसी पर्यायी जागा देण्याबाबत पत्र दिलं. मग केंद्राची भूमिका बारसू असेल का नाणार असेल, भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार हे रिफायनरी आणण्यामध्ये उत्सुक आहे. त्यामुळे कित्येक लोकांनी याची मागणी केली होती की ते विदर्भात जावं, कित्येक लोकांनी सांगितलं ते गुजरातेत यावं, कित्येक लोकांनी सांगितलं ते आसामात जावं. परंतु तरी देखील केंद्र सरकार आणि माननीय मोदीजी आणि देवेंद्रजी फार ठाम होते की जर कोकणाचा विकास करायचा असेल तर अशा प्रकारची एक रिफायनरी कोकणात येणं जरुरी आहे. आणि मला वाटतं की त्यांनी तो कोकणाचा मान सन्मान ठेवला आणि ती रिफायनरी कोकणात येते. भविष्यामध्ये बघा, तुम्हाला मी सांगतो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण रत्नागिरी उत्तर आणि रत्नागिरी दक्षिण आपण पाहिलं तर 61 जिल्हा परिषद गट आहेत आणि जवळजवळ 122 ते 125 पंचायत समिती गट आहेत. आणि आता कदाचितच्या नवीन प्रभाग रचनेप्रमाणे 2, 3, 4 त्याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण रत्नागिरीमध्ये 27 आहेत आणि उरलेले सर्व रत्नागिरी उत्तरमध्ये. आज रत्नागिरी दक्षिणची आपण जर व्यवस्था पाहिली तर भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना ही पूर्णपणे जवळजवळ 95% झाली. त्यामुळे 27 पैकी किमान 15 जागा दक्षिण रत्नागिरीला आम्ही जिंकू आणि रत्नागिरी उत्तरमध्ये देखील किमान 10 ते 12 जागा जिंकण्याची आमची तयारी आहे. सिंधुदुर्गमध्ये 100% भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसेल. रायगडामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष रायगडामध्ये देखील. महाराष्ट्रामध्ये भाजपची नेमकी भूमिका मी काँग्रेसबाबत बिलकुल सॉफ्ट कॉर्नर नाही आहे. आपण पाहिलं असेल तर अशोक चव्हाणांच्या बाबतीत देखील भ्रष्टाचाराची भूमिका आम्ही समोर आणली. नाना पटोलेच्या बाबतीत सातत्याने मी स्वतः आरोप करत असतो. त्या व्यतिरिक्त विजय वडेट्टीवार असतील, नितीन राऊतांचा MSME मधला भ्रष्टाचार असेल, शेतकऱ्यांची वीज तोडणी केली त्याबद्दलचा त्यांच्याबद्दलचं आक्रोश आंदोलन असेल, या सर्व विषयात काँग्रेसला देखील धारेवर धरण्याचं काम भारतीय जनता पार्टीने सातत्याने केलं. राष्ट्रवादीच्या विरोधात तर काय बोलायलाच नको. भ्रष्टाचाराचं पूर्णच तिकडनं सुरू होतं आणि शिवसेनेकडे तर महापालिकेच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार महापालिकेपासून बांद्र्यापर्यंत बोकाळला त्याचं उदाहरणच इन्कम टॅक्सने तुम्हाला दिलं. त्यामुळे ज्यांच्यावर धाड झाली ते म्हणतात हे तर 10%च माझ्याकडे आले, पण 90% गेले कुठे, हा देखील प्रश्न आम्ही जनतेला विचारतो. नाणार रिफायनरीमध्ये ज्या पद्धतीमध्ये नाणार रिफायनरीचे व्यवहार झाले, ज्या पद्धतीमध्ये जमिनीचे व्यवहार झालेत आणि शेतकऱ्यांकडनं कमी दरामध्ये जमिनी विकत घेतल्या आहेत त्याची चौकशी होणे गरजेचं. कारण कुठलाही प्रकल्प कुठल्या जिल्ह्यात किंवा गावात येतो तेव्हा त्या जिल्ह्यातला ग्रामीण भागातला सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार याचा विकास होणं जरुरी असतं. मग अशा पद्धतीत एक लॉबी जर काम करून त्या जमिनी विकत घेणार असेल आणि जर त्याचा मोबदला शेतकऱ्यांना घाबरून कमी मिळणार असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे. मला वाटतं की जो स्थानिक शेतकरी आहे त्याला त्याच्या जमिनीचा सरकारी मोबदला पूर्ण मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्या बाबतीतली चौकशी सध्या सुरू आहे असं मी देखील ऐकलंय. मला वाटतं पण अशा प्रकारची चौकशी झाली पाहिजे. जाणते पदाधिकारी, नेते यांच्या सर्वांच्या मी भेटीगाठी येणाऱ्या 20 तारखेनंतर मी स्वतः घेणार आहे. कारण कोल्हापूरची निवडणूक असल्या कारणामुळे मी आज पुन्हा कोल्हापूरला चाललो. त्यामुळे पुन्हा 15 तारखेनंतर आल्यानंतर या सर्व भेटीगाठी घेऊन एक आपल्यासमोर एक वेगळं चित्र भारतीय जनता पार्टीचं रत्नागिरी जिल्ह्यात आपल्याला पाहिजे. एसटी संपाबाबत आता नेमकं काय, आज कोर्टाने पण निर्णय दिला की तुम्हाला हजर व्हावंच लागेल, कसे पाहता? एसटी संपाच्या बाबतीत माननीय अनिल परबानी जी भूमिका घेतली ही कर्मचाऱ्यांच्या अंगलट आणणारी भूमिका होती. 100 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर पण त्या निर्दयी दगडाला पाजर फुटत नव्हता, याची आम्हाला खंत आहे. अनिल परबसारखा मुंबईत राहणारा सर्वसामान्य कुटुंबातून राजकारणात आलेला एका कार्यकर्त्यांनी नेता झाल्यानंतर जो गरीब कष्टकरी एसटी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे वागवून द्यावं याची मला खंत वाटते. आणि अनिल परबानी ज्या पद्धतीमध्ये एसटीचा संप हाताळला तो फक्त अहंकारापोटी हाताळला. मुख्यमंत्र्यांची परवानगी असताना देखील अजित पवारांनी त्याला परवानगी दिली नाही, ती देखील अहंकारापोटी होती. आणि माझ्या सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांचा जो आज बळी जातो त्याला संपूर्णपणे जिम्मेदारी महाविकास आघाडी. आता म्हणाला की सगळ्यांना भेटेल, दुसरा गट जो आहे माझी जिल्हाध्यक्ष, माझे आमदार, सगळ्यांना आपण भेटू, सर्वांना भेटणार, सर्वांना. भविष्यामध्ये भाजप आणि भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पातळीचा पक्ष आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही स्वबळावर निवडणूक लढणार.
यामध्ये सदाभाऊ खोतांचा रयत क्रांती पक्ष, विनायक मेटेंचा मराठा महासंघ आणि माननीय शिवसंग्राम म्हणजे विनायक मेटेंचा शिवसंग्राम आणि आमचे धनगर नेते जानकरांचा पक्ष रयत क्रांती, हे 3 पक्ष आमच्या युतीमध्ये आहेत. ते कायम आमच्याबरोबर युतीमध्ये राहतील आणि बाकी कोणाबरोबर युती करायची नाही करायची राज्य स्तरावरती याचा निर्णय संपूर्णपणे देवेंद्र फडणवीस. तुम्हाला काय वाटते व्हायला पाहिजे मनसे भाजप युती? तुमचं मत एक नेते म्हणून भाजप या गोष्टी माध्यमातून बोलणं योग्य नाही. या गोष्टी या 4 भिंतीच्या आड होतात. माझा जेव्हा विचारला होता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे 2 दिवसापूर्वी काल टीव्हीला या बाबतीत स्टेटमेंट दिली. माननीय शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु त्यांच्या भेटीला एवढं मोठं महत्त्व देण्याची गरज नाही. ही राजकीय भेट नव्हती. पवार साहेबांनी कदाचित कालच स्वतः सांगितलं की मी संजय राऊतांचा प्रश्न मांडला, परंतु मला खेद वाटतो की अनिल देशमुख आणि नवाब मलिकांबाबतीत बोलायला त्यांना वेळ मिळाला नाही. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलायला त्यांना वेळ मिळाला नाही आणि त्यांनी 12 आमदारांचा विषय मांडला, म्हणजे राजकीय स्वार्थाचे विषय फक्त मांडण्याचं काम केलं. परंतु महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचे प्रकल्प, महाराष्ट्राचा निधी, महाराष्ट्रात होणारी भ्रष्टाचाराची पातळी या विषयावर जर पवारसाहेब बोलले असते तर निश्चितपणे योग्य. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असला तरी हल्ली भाजप नेमकं काय? नाही, मला आपल्याला सांगताना अजून चांगला आनंद होत आहे, कारण आपण हा प्रश्न विचारतो. भाजपाची भूमिका ही कधीच मुसलमान विरोधी नाही. जो भारतात राहतो, जो हिंदुस्थानात राहतो, जो हिंदुस्थानी आहे, हिंदुस्थानाच्या मातीची जो किंमत करतो, त्याला नमन करतो, तो हिंदुस्थानी आहे. तो हिंदू, सीख, ईसाई, मुस्लिम कुठल्याही धर्माचा असेल तो आहे. भोंग्याच्या बाबतीतल्या भूमिकेच्या बाबतीत आपण म्हणाल तर भोंग्याच्या बाबतीत मुंबई हायकोर्टाची एक याचिका दाखल झाली होती. त्यामध्ये निकाल झाला होता. त्या निकालामध्ये भोंगे काढावे अशी मागणी झाली होती. आपल्याला देखील तो माहिती आहे. आपण जगामध्ये कुठेही गेला तर भोंग्याच्या माध्यमातून अजान दिला जातो आणि भोंग्याची वस्तुस्थिती आपण पाहिली तर आपण स्वतः त्या धर्माचे, त्यामुळे आपल्याला देखील ते माहिती आहे की पूर्वीच्या काळी लोकांच्या हातामध्ये घड्याळ नसायची, वेळ कळायचा नाही. त्यामुळे आणि परिसर लांब लांब होते, त्यामुळे परिसरातील मुसलमान समाजातील माझ्या बांधवांना त्यांचा अजान किंवा नमाज पढता यावा याच्यासाठी अजान दिला जायचा. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या माध्यमातून आणि इतर गोष्टीच्या माध्यमातून हे फार मोठ्या मोठ्या मुस्लिम नेतृत्वाने देखील कबूल केलेलं आहे, मोठ्या मोठ्या मुस्लिम देशांनी देखील कबूल केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असं काही वेगळं आम्ही मागितलं नाही आणि मुस्लिम विरोधी अशी आमची भूमिका बिलकुल नाही. हे एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेना करते. माननीय शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी भोंग्याच्या बाजूची भूमिका घेतली होती. माझा गृहमंत्र्यांना हा सवाल आहे आपल्या माध्यमातून, काय गृहमंत्री बाळासाहेब ठाकरेंची भूमिका चुकीची होती हे म्हणणार आहेत का? मुख्यमंत्री सांगणार आहेत की माझे वडील कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी भोंग्याच्या विरोधातली भूमिका योग्य नव्हती आणि माझी जी भूमिका आहे ती योग्य आहे, हे उद्धव ठाकरेंनी सांगावं. आम्ही आमच्या या आंदोलनातून मागायचं. आज आपण रत्नागिरीत कार्यकर्त्यांना, नेत्यांना काय काम? नेत्यांना हे होतं की ज्या पद्धतीमध्ये संघटनात्मक कार्य होत आहे ते अतिशय उत्तम पद्धतीत होत आहे, परंतु संघटनेमध्ये प्रत्येकाचा वाद, विसंवाद हा असला पाहिजे. एखादी गोष्ट पटली नाही तर ती अध्यक्षांपर्यंत येऊन चर्चा केली पाहिजे. संघटना कशी मोठी होईल, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी मोठी कशी होईल, रत्नागिरीची नगरपालिका जिंकता कशी आहे आणि उदय सामंतांच्या साम्राज्याला धक्का कसा लावता येईल याचा आज कालमंत्र मी माझ्या कार्यक्रमात. कशा प्रकारे धक्का लावताय, काय सांगितलं? नगरपालिका म्हणजे राक्षसाचा जीव पोपटात, तसा या राक्षसाचा जीव नगरपालिका आणि जिल्हा परिषद आहे. त्यामुळे ती नगरपालिकेचा पोपटच जर आम्ही ताब्यात घेतला तर मग राक्षसाला पुढे काय करायची गरज नाही. घेणार ताब्यात पोपट आपण 100%. आपण आता महेश्वरात भाजपचे नगरसेवक लोक तर्कवितर्क करतात. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांना तेच सांगितलं, राज्यातील शिवसेनेचे जेव्हा 18 पैकी 13-14 खासदार आमच्या संपर्कात आहेत, आमदारांपैकी 22-23 आमदार आमच्या संपर्कात आहेत, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. अशा वेळेला अशा प्रकारच्या अफवांना बळी पडू नका. कार्यकर्ता आमचा सक्षम आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा विचाराशी जोडलेला कार्यकर्ता आहे, पदाशी जोडलेला कार्यकर्ता, त्यामुळे तो ह्यांच्या आमिषाला बळी पडणार नाही. भारतीय जनता पार्टीची संख्या आज 8 आहे. किमान 22-24 नगरसेवकांपर्यंत ही संख्या पोहोचेल याची मला खात्री. एवढी संकटे झेलून महाविकास आघाडी त्यांची 5 वर्ष पूर्ण करावी हे मी त्यांना शुभेच्छा देतो. कारण की ज्या प्रकारे महाराष्ट्रातला भ्रष्टाचार, लोकांचे अतोनात हाल,
रस्ते, पाणी, अन्नधान्य, नागरी सुविधा, मेट्रो, आज देखील मुंबई हायकोर्टाने मेट्रोच्या बाबतीत सरकारला फटकारले. बालहट्टापायी जो मेट्रो कार शेडचा प्रसंग उठवलेला, त्या बालहट्टाला देखील थांबवण्याचा आदेश माननीय हायकोर्टाने दिले. त्यामुळे हे स्वतःच्या पायावर स्वतःची कुऱ्हाड मारणार आहे. आम्ही ती कुऱ्हाड पडण्याची वाट पाहत आहोत. 2024 मध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वात 100% भाजपा आम्ही निवडणूक लढू आणि एक हाती आम्ही सत्ता आणू याचा आम्हाला विश्वास आहे. डॉक्टर विनय नातूने राजीनामा दिला, काय कारण असेल? विनय नातू यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला. विनय नातूंशी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांची चर्चा झाली. माननीय विनयजींचा आम्ही आदर करतो. त्यांची 3 कुटुंब भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व केलेले कुटुंब आहे. त्यामुळे विनयजींना मी स्वतः देखील भेटलो. विनयजी लवकरच माननीय देवेंद्रजींची भेट घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करतील. भारतीय जनता पार्टीचा प्रभारी म्हणून मी सांगतो की अजून आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजप बाजी मारणार 100% मानणार. कोणत्या बेसवर? कार्यकर्त्यांचा बेस, विचारांचा बेस, समाजामध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराचा बेस, जो भ्रष्टाचाराचा चेहरा उघड करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. कोल्हापूरची जनता ही सुजाण नागरिक आहे आणि आपण पाहिलं असेल तर तिथे एकसंध मतदान होतं, विचाराला धरून मतदान होतं. आणि मला वाटतं की देवेंद्रजींनी विधानसभेमध्ये भ्रष्टाचाराचे जे मुद्दे मांडले, विकासाचे जे मुद्दे मांडले, आरोग्याचे जे मुद्दे मांडले, ते निश्चितपणे कोल्हापूरकर त्याचं स्वागत करतील. आणि कोल्हापूरमध्ये आमचे नाना कदम, सत्यजित कदम हे निवडून येतील. जुलैनंतर पुन्हा विधान परिषदेमध्ये प्रस्ताव लाट दिसणार. पक्षावर अवलंबून पक्ष संघटन जी जिम्मेदारी देईल ती घ्यायला प्रसाद लाड तयार आहे. माझा पक्षावरती संपूर्णपणे विश्वास आहे आणि आमच्या पक्षामध्ये विधान परिषद, विधानसभा, खासदार, राज्यसभा किंवा लोकसभा यापेक्षा पक्ष संघटनेमध्ये किती मोठं स्थान आहे याला महत्त्व जास्त आहे. मोर्चातला भ्रष्टाचार, पाणी योजनेतला भ्रष्टाचार, रस्ते, हेल्मेट सक्ती, मनमानी कारभार पालकमंत्र्याचा आणि माननीय मंत्री महोदयांचा, PWD मध्ये झालेला भ्रष्टाचार, पालकमंत्री आणि मंत्री उदय सामंत, PWD मधला भ्रष्टाचार, टेंडरमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, मुंबई गोवा महामार्गामध्ये कॉन्ट्रॅक्टरना दिला जाणारा त्रास, या सर्व विषयावरती एक समिती नेमावी, चौकशी करावीसाठी हा महामोर्चा आम्ही काढतो. याला आक्रोश मोर्चा लोकांचा आम्ही काढतो. कधी काढणार आहे? तारीख लवकरच करू. महिन्याभरात होईल. हो. प्रसाददारांना विधान परिषद जायला आवडेल की रत्नागिरीचे खासदार व्हायला आवडेल? नेमकं पक्ष जी जिम्मेदारी देईल ती प्रसाद लाड आनंदाने घेईल. तुमच्या मन की बात काय? माझ्या मन की बात पक्ष संघटनाचा नेतृत्वाच्या मनातली जी बात असेल ती प्रसाद लाड फॉलो करेल. धन्यवाद, थँक्यू.